मालक एक विचारू का? एक का 10 विचार. या सोपान आजोबांचं काय करायचं हो? त्यांचं काय आता? सारखे प्रश्न विचारून माझं डोकं फिरवून टाकतात. आता मध्ये ते डॉक्टर सामंत येऊन गेले, ते हे सारखे मला विचारत होते, कोण होता त्यो, कोण होता त्यो. इतके घाबरले होते, तो सुरा पाहिल्यावरती बोकड कसा घाबरतो तसे घाबरले होते डॉक्टरना बघून. यांना काय वाटतं आपण त्यांना काय. मालक तुम्ही का हसताय पण? मी समजू शकतो विष्णू, मी समजू शकतो सोपान काकांची अवस्था. डॉक्टर सामंतांना बघून सोपान काकांना काय वाटलं असेल ते मी समजू शकतो. म्हणजे शुभ्रा, आदिनाथ आणि डॉक्टर सामंत या तिघांना एकत्र बघून श्रीराम श्रीराम मी हवा होतो रे तेव्हा. बिचारे सोपान काका. तुम्ही काय बोलताय मला काही कळत नाही मालक. जाऊ दे विष्णू, तुला कळत नाही तेच बरं आहे. आणि ते बिचारे बिचारे काही नाही मालक, महाखट आहे म्हातारा. विष्णू, मी तर म्हणतो त्यांना एकदा उचलतो आणि नेऊन एकदा सोडूनच येतो कुठेतरी. त्या विषयावर बोलायचं नाही हे ठरलंय ना आपलं. पण मालक, तो माणूस म्हणजे कीड आहे, कीड. ते वयाचा मानबिन सगळं ठीक आहे, पण विष्णू, तुझी बाजू मला समजत नाही असं नाही. मी सोपान काकांना इथे राहायला देतो आहे, त्यात फक्त मानवतावाद आहे असं नाही. सोपान काकांचा भूतकाळातल्या घटनांशी तेवढाच जवळचा संबंध आहे जेवढा महादेव दादा आणि पार्वती वहिनींचा होता. कदाचित हेच ते चौथं पात्र असेल ज्याच्यामुळे त्या सगळ्या घटनांची चक्र त्यावेळी फिरले. यांच्या पोटात बरच काही आहे विष्णू, जे मला जाणून घ्यायचं आहे. सोपान काकांचा महादेव दादावर, अण्णांवर राग होता म्हणे. माझ्यावरही असेल. त्यांची वडिलोपार्जित शेती आम्ही शास्त्र्यांनी जप्त केली होती म्हणे. त्यामुळेच त्यांच्या पोटातलं विष मी समजू शकतो विष्णू. श्रीराम श्रीराम. जाणून बुजून किंवा अनावधानानं माझ्या पूर्वजांच्या हातून जर एखादी चूक घडली असेल तर त्याचं क्षालन करणं माझं कर्तव्य नव्हे का विष्णू?
मालक लहान तोंडी जरा मोठा घास घेतो, पण सापाला मारलं म्हणून कोणी त्याच्या पिल्लाला पाळत नाही हो. पिल्लू. सोपा काकांना तू पिल्लू म्हणतोस. फारच विनोदी बुवा विष्णू. 90च्या घरातलं पिल्लू. म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं, पण श्रीराम श्रीराम. फसवलं तिने मला. खोटं बोलली ती माझ्याशी. मैत्रीचं नाटक केलं खोटं. मी मूर्ख. खरंच तिला माझी मैत्रीण समजू लागले. ताकीद दिली होती मी तुला. का वागतात लोक असं? कोण कुठली मुलगी हाकनाक जीव गेला बिचारीचा. चांगली मुलगी होती. लवकरच लग्न होणार होतं. तुला कसं कळलं तिच्याबद्दल? सुलेखा ही मूर्ती काली कर्मावाली. हॅलो प्रिया. शिप्रा, कॉफी पावडर. काय ग, काय झालं? मी माझ्या मैत्रिणीबरोबर आहे, सुलेखा म्हणून. मी तुला संध्याकाळी भेटते ना. हो हो, संध्याकाळी भेटू. बाय. जाम पकवते. शिप्राचा आणि MBAचा काय संबंध? म्हणजे ती आर्किओलॉजिस्ट आहे. नाही, काहीतरी गैरसमज होतोय तुझा. तिचे वडील आर्किओलॉजिस्ट आहेत. शिप्राला MBA करायचं रादर. अरे ती तर कंटाळते म्हणे त्या दगड विटांमध्ये. शिप्राला आर्किओलॉजीचा कंटाळा आहे असं म्हणणं म्हणजे तेंडुलकरला बॅटिंगचा कंटाळा आहे असं म्हणण्यासारखं आहे. तुझ्या MBAचं कुठपर्यंत आलंय ग? चालू आहे. एक्झाम्स कधी आहेत तुझ्या आता? एनी टाइम नाव. ओके. तुझी ही सेमेस्टर कॅन्सल झाली आहे का? हो, थोडासा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. तू MBAची स्टुडंट आहेस नाही का? आणि हे मातीचे सॅम्पल्स. अगं मी पप्पांना असिस्ट करायचे ना, ते तेव्हाचे आहेत. जुने आहेत खूप, टाकून द्यायला विसरले. वेल, दोरखंड. मी माझ्या कॉलेज डेजमध्ये ट्रेकिंग करायचे तेव्हाच आहे. तो पण टाकून द्यायचा राहिलाय. कचरा पडलाय नुसता घरात. माझ्याकडे पर्याय नव्हता दुसरा. सगळं कळलं होतं तिला मूर्तीबद्दल. तेच सांगण्यासाठी बहुधा ती संध्याकाळी भेटणार होती प्रियाला. तिच्या सेलवरचे SMS मी वाचले होते तिने प्रियाला पाठवलेले. माझ्याबद्दल. या प्रियाने अजूनही पाठ सोडली नाहीये तुझी. तिच्यामुळेच तर शिप्रा मेली ना. नाहीतर काय कारण होतं मी तिचा जीव घेण्याचं?
ती मैत्रीण होती माझी. मैत्रीण. वाईट झालं बिचारीचं. नको एवढा विचार करूस. चल झोपायला चल आता. मी 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 जाते घरी निघते आता. मी आज तू इथेच थांब. नाही इथे नको. मी आज तू इथेच थांब सुलेखा. झोप झाली का व्यवस्थित? हा, सकाळी फटफटले उठलो मी. चहाही झालाच असेल. ज्याला एक गोठ राहिलाय. मग आता बोलायला हरकत नाही. हा हा होय. सांगा बयोबद्दल. काल हा विषय काढताच तुम्हाला अचानक झोप आली, त्यामुळे विषय अर्धवटच राहिला. सांगा कोण होती ही बयो? बयो? कोण बयो? आपल्याला ठाव. मग झोपेत तुम्ही तिचं नाव का घेत होतात? तुला कोणी सांगितलं? विष्णूनं. त्याला खोळा कुत्र चावले. सोपान काका, तुम्ही बऱ्या बोलानं सांगणार आहात की नाही? नाही तर काय करशील रे? काठी टाळक्यात घालशील का चापकानं फोडशील? नरड्याचा माझं. अरे महादेवानं हेच केलं. आता तू बी तेच कर. कर बाबा, मालक आहेस तू माझा. काय कर? सोपान काका, वायफळ बोलू नका. ही बयो ही ती बाई तर नव्हे जिच्यावर महादेव दादाच श्रीराम श्रीराम काय बोलतोय मी? अशी कोणी बाई नव्हतीच. नव्हतीच अशी कोणी बाई. दिनू, अरे माणसाचं मन लई वांगाळ असतं बघ. हवं तेव्हा ते खऱ्यातलं खोटं उडकून काढते आणि नग तेव्हा खोट्यालाच खरं समजते. श्रीराम श्रीराम. बघ रे बाबा, रामा तुझं नाव घेतात. आमच्या कोप करू नको बरं का. साधा सरळ गरीब माणूस आहे. बोल प्रिया. क्षिप्रा तुझ्या बरोबर आहे? कोण क्षिप्रा? स्वप्नील प्लीज, मला कालपासून खूप टेन्शन आलंय. क्षिप्रा मला भेटणार होती, ती आली नाही. केव्हापासून मी तिचा नंबर लावते, लागत नाहीये. मला वाटलं कदाचित ती तुझ्या बरोबर असेल. तुझ्या मैत्रिणीचं व्हेअर अबाउट्स मला माहिती असण्याचं काय कारण आहे? स्वप्नील प्लीज डोंट बी डिफिकल्ट. हे जे काही झालं त्यात चूक माझी आहे. मी क्षिप्राला या सगळ्यात ओढलं. तू मला दोष दे, मला काय वाटेल ते बोल, भांड होतं माझ्याशी, पण तुम्ही दोघं आपापसात भांडू नका प्लीज. या सगळ्यात मला फार आनंद वाटतोय असं वाटतंय का तुला? अगं कालपासून मी सुद्धा फॉरगेट इट, हू केअर्स. स्वप्नील प्लीज, मला खरंच खूप टेन्शन आलंय. क्षिप्राचा काहीच कॉन्टॅक्ट होत नाहीये. नाही, तिला काम चालू असताना फोन बंद करून ठेवायची सवय आहे, त्यामुळे मे बी. तसं नाही रे, पण काल आम्ही. ओके, यू डोंट वरी, मी ट्राय करतो तिला फोन, आणि नाही लागला फोन तर मी संध्याकाळी जाऊन येईन तिच्याकडे. ओके? आणि प्लीज फॉर गॉड सेक तुमचं जे चाललंय ना ते थांबवा. हे सगळं आपण भेटल्यावर बोलूया का प्लीज? मी तिच्या घरीच जाऊन येते. संध्याकाळपर्यंत तरी कशाला थांबा. मी तुला फोन करते. ओके? त्याची गरज नाहीये. मी जाईन. ओके? ओके, बाय बाय.
कम ऑन क्षिप्रा, प्लीज आन्सर द फोन. दूध आहे, मध घातलंय त्याच्यात, पटकन घे, बरं वाटेल. काल जे काही झालं ते होऊन गेलं. आता पुढे काय होणार आहे ते जास्त महत्वाचं आहे. काय होणार आहे पुढे? पोलीस सेवानं पोचले असतील तिच्या घरी. पोलीस? हो, शेजाऱ्यांना आतापर्यंत कळलंच असेल आणि त्यांनी पोलिसांना कळवलं असेलच. म्हणजे तू किती वेळ होतीस तिच्या घरात? 1 तास नाही, 2 तास नाही, 2 नाही, मला नाही आठवत आहे. वॉचमॅननी बघितलं होतं? हा, मी म्हणजे विटनेस आहे. तुम्ही काय बोलताय काय? तुम्हाला असं म्हणायचंय का की पोलीस माझ्यापर्यंत येऊन पोचतील? सुलेखा, घरभर फिंगरप्रिंट्स असणारच आहेत ना तुझे. मी काय करू मग आता? काळजी करू नकोस, मी आहे ना. काय करणार तुम्ही? काय करणार तुम्ही? हा, मेंदूवर ताबा मिळून अख्ख्या पोलीस खात्याला तुम्ही वश करणार? हो, मी आहे ना. मलाच काहीतरी केलं पाहिजे. मी 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 काही दिवसांसाठी कुठेतरी निघून जाते. त्यानं काय होणार आहे? लहान मुलीसारखे वागू नकोस. मी जे सांगतेय ना ते ऐक. गुपचूप घरी जा. माझे फिंगरप्रिंट्स आहेत, त्याचं काय करू? हा, फिंगरप्रिंट सापडणारच आहेत सुलेखा, पण त्या तुझ्या आहेत हे पोलिसांना कसं कळेल? तुझा काही क्रिमिनल रेकॉर्ड आहे का? नाहीये ना? कॉमन सेन्स वापर ना. चल, नाश्ता तयार आहे, नाश्ता करून घे आणि घरी जा. दिवसभर मला इतरही बरीच काम आहेत. नाव काय तुमचं? अनिल दत्तात्रय महाजन. तुम्हाला कसं कळेल? मी तर शेजारी राहतो, मला आवाज आला. क्षिप्रा, तुम्ही कोण? मी 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 मैत्रीण तिची, प्रिया शास्त्री. बरं झालं बाई तुम्ही येऊन राहिला ते. आम्ही म्हणलं या पोट्टीला काय आगापिछा आहे का नाही. म्हणजे हे सगळं क्षिप्रा कुठे? या माझ्या बरोबर.